इचलकरंजीमधील हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस असल्याचं समोर येते। राष्ट्रवादीच्या माजी खासदार आणि विद्यमान राष्ट्रीय महिला अध्यक्ष निवेदिता माने यांचा मुलगा तत्वशील माने भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे। याबाबत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी बातचीत केली आहे तत्वशील माने यांच्याशी। निवेदिता माने यांचे चिरंजीव तत्वशील माने हे राष्ट्रवादी सोडून जाण्याच्या तयारीला लागलेले आहेत। आपल्या समोर ते आहेत। काय तुमची भूमिका आहे? राष्ट्रवादी आपण का सोडू पाहताय आणि कोणत्या पक्षात जाणार आहात अशी तयारी केली आहे? काल ज्यावेळी आम्ही बघतोय, काल आम्ही ह्या अपेक्षेतच होतो, मी वहिनी साहेब आणि माझे मोठे बंधू धैर्यशील माने हेही आम्ही तिघजणही मुंबईत होतो। तिघांची आमची चर्चा चालू होती। तोपर्यंत आम्हाला न्यूजवरती बातमी यायला चालू आली की वहिनी साहेबांचं नाव लिस्टमध्ये MLCच्या वरनं काढून टाकलेलं आहे आणि त्यांना कमी केलेलं आहे त्याच्यातून। मी म्हटलं एवढी निष्ठा असून एवढं सगळं आम्ही पवार साहेबांच्या आत्तापर्यंत सगळ्या गोष्टींना सगळे त्यांचे धोरणं आम्ही लक्षात ठेवून त्यांच्या वाटचालीवरती आम्ही पूर्ण भरोसा ठेवून आम्ही काम केलं, तरी आणि आमच्यावरती असा अन्याय होणं हे माझ्या प्रवृत्तीला पटणारं नव्हतं। कारण मी ज्यावेळी वहिनी साहेबांना सांगितलं की आपण विचार करा, कार्यकर्त्यांशी चर्चा करा आणि भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घ्या, तर वहिनी साहेब म्हटल्या अजून पण मी पवार साहेबांशी चर्चा करेन। कारण मला वाटत नाही ह्याच्यावरनं काही कुठलेही आम्हाला पॉझिटिव्ह असा त्यांच्याकडनं सपोर्ट मिळणार आहे असं काही दिसत नाही। अधिकृत भाजपामध्ये प्रवेश कधी होईल या संदर्भात टेंटेटिव्ह काय ठरलंय? ह्यात मी आता कोल्हापूरला जाईन। आज इथनं मुंबईतनं मी आपल्या कार्यकर्त्यांचे माझे फोन यायला चालू झालेत मला। सगळ्यांची आम्ही एक मेळावा घेईन, एक मीटिंग होईल सगळ्यांची। सगळेजण माझ्या पाठीमागं सगळेजण राहण्याची आत्ता भूमिका दाखवायला लागलेत। आज सगळ्यांची एक मोठ बांधल्यानंतर आमचा सर्व मानेगट आम्ही भाजपमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेईन। मोठ्या प्रमाणात नाराजी पवार साहेबांच्या भूमिकेमुळे आलेले त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळे ते राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये जाण्याची किंवा राजू शेट्टी जे त्यांचे एकेकाळचे कट्टर विरोधक होते त्यांच्याबरोबर सुद्धा जाण्याची भूमिका घेतली। कदाचित मोदी लहर होती किंवा राज्यामध्ये पुढच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत मोठे फेरबदल होतील याचीच ही चाहूल आहे की काय असाही प्रश्न उपस्थित राहतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेशसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।